या आरक्षणाच्या लढ्यामध्ये आरक्षण योद्धा मराठ्यांचा कैवारी या लढ्यामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलं आणि सबंध महाराष्ट्रामधला मराठा समाज जरांगे पाटलाकडे फार आशेनं पाहतोय आणि जरांगे पाटलाच्या युद्धामध्ये या लढ्यामध्ये यश पदरात पाडून घेतल्याशिवाय महाराष्ट्रातला मराठा स्वस्थ बसणार नाही अशा प्रकारचं नेत्रदीपक यश आपल्याला या लढ्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातून उभं राहताना आपल्याला दिसत आहे। आता या आरक्षणाच्या लढ्याच्या संदर्भामध्ये आता आपल्या नागपूरला हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये आपल्या या सभेचे पडसाद उमटले पाहिजेत। जागोजागी या ठिकाणी ह्या अशा सभा मराठा आरक्षण समितीच्या मार्फत आयोजित केले जात आहेत आणि या तालुक्यातील या मतदारसंघातील सर्व मराठी समाज बांधवासह इतरही समाज या मराठ्याच्या आरक्षणाला पाठिंबा देत असल्याचा मनस्वी आनंद या सबंध मराठा समाजाला होत आहे। कारण मराठा समाजावर आजपर्यंत जे अन्याय झाला आता भविष्यातील पिढीला त्या अन्यायाची झळ लागू नये याच्यासाठी सबंध मराठा समाज दक्षता घेऊन या लढ्यामध्ये सामील होत आहे। या लढ्यामध्ये आता खेड्यापाड्यातील वाडी तांड्यावरील सर्व समाज बांधव एकजुटीने मराठा समाजाच्या पाठीमागे उभा राहिलेत। त्याच्याबद्दल या सर्व इतर 18 पगड समाजाचं सुद्धा मराठा समाजाच्या वतीनं मी आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो आणि भविष्यात मराठा समाज हा मोठा भावासारखा महाराष्ट्रातल्या 18 पगड समाजाला सोबत घेऊन आजपर्यंत हजारो वर्षापासून पिढ्यानपिढ्या या समाजाला बरोबर घेऊन चाललेला हा मराठा समाज आज अडचणीत आलेला असताना या सर्व समाजाच्या भावना इतर समाजाच्या बांधवांनी सुद्धा लक्षात घेऊन या लढ्यामध्ये त्यांनी पाठबळ दिलं, पाठिंबा दिला, आर्थिक मदत दिली, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि या लढ्यामध्ये आता यश हे आपल्या दृष्टिपथात आहे। त्यामुळं फक्त आता एकच की या लढ्याला अंतिम टप्प्यामध्ये नेईपर्यंत आता महाराष्ट्रातला मराठा समाज स्वस्थ बसणार नाही याची शासनानं पण नोंद घ्यावी। तारखेला संध्याकाळी 7 वाजता माननीय जरांगे पाटलाची होत असलेल्या सभेला सर्व मराठा बांधवांनी, महिलांनी आणि युवकांनी यावं ही आग्रहाची विनंती करण्यासाठी सर्व पक्ष, जात, धर्म बाजूला ठेवून आपापले विचार बाजूला ठेवून फक्त समाजाच्या ह्या लढ्यासाठी सर्व मराठा बांधवांनी एकत्र यावं आणि ही सभा यशस्वी करावी एवढंच मी आवाहन करतो। देशमुख अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्यावर जरांगे पाटील यांची 11 तारखेला सभा होत आहे। 100 एकर जागा कमी पडत आहे असं ग्रामीण भागातील काही लोकांचं म्हणणं आहे। आपण या ठिकाणचे नियोजन समितीवर आहात, काय वाटते आपणास? हो, कारण प्रत्येक गावातून आम्हाला फोन येतोय की ही जी आम्ही ग्राउंड तयार केलंय त्या ग्राउंडमध्ये लोक बसणार नाहीत, पण आम्ही 1 लाख लोकांचं हे ग्राउंड तयार केलेलं आहे। 1 लाख लोकांची बसण्याची, पाण्याची आणि त्यांच्या नाश्त्याची एवढी एक पूर्ण सोय एक पूर्ण तालुक्यातील समाज बांधवांनी केलेली आहे। त्याच्यामध्ये एक असा कुणीही नाही की प्रत्येक गावातून, प्रत्येक कुटुंबातून आम्हाला मदतीचा हात आलेला आहे आणि त्यामुळं ही सभा 100% यशस्वी होणार। 3 येत्या 11 डिसेंबरला मराठा योद्धा क्रांतीसूर्य मनोज जरांगे पाटील यांची सभा सकल मराठा समाज अंबाजोगाई तालुका यांच्या वतीनं आयोजित केलेली आहे। या सभेचं नियोजन आणि आयोजित करत असताना या ठिकाणी महिला आणि पुरुषांसाठी वेगळी बसण्याची व्यवस्था केलेली आहे। नियोजन समितीचा असा अंदाज आहे की या ठिकाणी पूर्ण 2-3 तालुक्यामधून 2 ते 3 लाख पब्लिक येण्याचा अंदाज आहे। त्या अंदाजाप्रमाणे इथं नियोजन समिती काम करत आहे। हे काम करत असताना इथं महिलांसाठी बसण्याची वेगळी व्यवस्था आहे, पुरुषांसाठी बसण्याची वेगळी व्यवस्था आहे। त्याचबरोबर महिलांसाठी वेगळं शौचालयसुद्धा नियोजन समितीने इथं नियोजित केलेलं आहे। त्याचबरोबर बाकी पार्किंग व्यवस्थासुद्धा केलेली आहे। मी एक या नियोजन समितीतला कार्यकर्ता म्हणून व संपूर्ण तालुक्यातील जनतेला असं आवाहन करतो की जरांगे पाटील यांनी आपल्या जीवाचं बलिदान देण्याचं ठरवलेलं आहे मराठा आरक्षण चळवळीसाठी। काही समाज बांधवांनी आपलं बलिदान दिलेलं आहे, तर सर्व 2-3 तालुक्यातील मराठा बांधवांनी आपला वेळ आणि पैसा या सभेसाठी द्यावा अशी विनंती करतो आणि मी थांबतो।
आपल्या जनसमुदायात भरपूर येणार आहे. मग त्याच्यामुळे कोणी पार्किंगचे काय होईल याची भीती बाळगायची बिलकुलच आवश्यकता नाही. आपली सभा जरी लाखो संख्येने होत असली तरी लाखोच्या पेक्षा आपण 2 लाख लोक म्हणजे लोकसंख्या येईल एवढ्या लोकांची समजा पार्किंगची सोय आपण केलेली आहे. कारण की या ग्राउंडच्या शेजारी सगळीकडे मोकळेच ग्राउंड असल्यामुळे पार्किंगची काही अडचण येणार नाही. कारण की आंबासागर कारखान्याचं एवढं मोठं ग्राउंड असल्यामुळे त्या ठिकाणी तर पार्किंग सोय आहेच. पण देवळावर राडी रोडकडून येणारे वाहनाची सोय त्याच साईडला राहणार आहे. आणि लातूरकडून येणारे वाहनाची सोय तिथंच अनिकेत भयाचे व शिवाय चौकात त्यांच्या जागेत होणार आहे. व अंबाजोगाईकडून परळीकडून येणाऱ्या लोकांची पार्किंग ही बसस्टँडच्या म्हणजे उड्डाणपुलाच्या पलीकडूनच त्या प्लॉटिंग आहे त्या प्लॉटिंग त्या ठिकाणी होणार आहे. व आंबासागरच्या कारखान्याच्या ग्राउंडच्या शेजारी ते एवढी पार्किंग आहे की बस म्हणजे पार्किंगचा कोणी लोड घेऊन या आणि मला जागा भेटणार नाही म्हणून पुढेही कोणी वाहन आणण्याचा प्रयत्न करू नये. कारण की सभा आपली एकदम शांतते आणि व्यवस्थित पार पाडायची आहे. आपल्या सभेचे व्यवस्थित पार पाडण्यासाठी आपण इथं कमीत कमी 2000 स्वयंसेवक स्वयंपूर्तीने तयार झालेले आहेत. त्याच्यामुळं त्याची बी आपल्या अडचण येणार नाही. आणि आणखी एक सूचना करायची म्हणजे या ठिकाणी काय संध्याकाळचा टाईम असल्यामुळे थंडी वाजणार आहे. थंडी वाजणार असल्यामुळे प्रत्येकाने येतोय आपलं लहान लेकरू सोबत राहणार आहे, महिला सोबत राहणार आहे. प्रत्येकाने स्वेटर कानाला बांधायची सोय करूनच यावं याची एक काळजी घेणं महत्त्वाचं आहे. त्यासोबतच महिलांनी आता काकांनी सांगितल्याप्रमाणे महिलाची एक अडचण होती किंवा इथं आल्यानंतर आपण स्वच्छतागृह आहे का नाही ही काकांनी सांगितलेला विषय महत्त्वाचा खूप महत्त्वाचा आहे. त्यांनी महिलांनी बिलकुल संकोच बाळगायची गरज नाही किंवा इथं आपली सोय होईल का नाही एकदम उत्तम रीतीने सोय केलेली आहे. त्याच्यामुळे कोणीही त्यासाठी आपण घरी बसायची आवश्यकता नाही. तरी सर्वच आणि आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे ही सभा फक्त मराठा समाजाचीच नाही तर पूर्ण समाजा पाठिंबा असलेले दर्शक म्हणजे धोतक असलेले म्हणजे समाज लक्षात येईल की किती समाज म्हणजे मराठा समाजासोबत आहे हे तुम्हाला या सभेच्या ठिकाणी दिसणारच आहे. एवढंच बोलून एवढं आवाहन करतात आम्ही सगळ्या समितीच्या वतीनं आवाहन करतात की लाखोच्या संख्येने उपस्थित राहा व सभा यशस्वी कराल एवढी अपेक्षा बाळगतो. जय हिंद जय महाराष्ट्र. इथं सभा व्हायलेली आपली 11 तारखेला मी आलेलो आहे. आपण सर्व बांधव यावे एवढे फक्त माझी विनंती आहे. आणि येलम समाज किंवा कुठला बी समाज असू द्या मी आलेलो आहे म्हणजे सगळ्याच येणार मला एवढी गॅरंटी आहे. आज या ठिकाणी 11 तारखेला जी मनोजजी जरांगे पाटील यांची जाहीर सभा मराठा आरक्षण या प्रश्नकर्ता होत आहे. त्यासाठी आज या ठिकाणी मुद्दामून मी सर्व बांधवांची भेट घेण्यासाठी व नियोजनस्थळी या ठिकाणी हजर झालो आहे. आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना याच्या अगोदरच संपूर्ण पाठिंबा जरांगे पाटलांना देऊन त्या ठिकाणी अंतर्गत या ठिकाणी त्यांची भेट घेतली आहे. आणि आज या ठिकाणी आमच्या सर्व शिवसेनेच्या वतीनं सुद्धा आम्ही संपूर्ण पाठिंबा या सभेसाठी जाहीर करतो. जेवढं शक्य होईल तेवढं मी सर्व बांधवांना विनंती करतो की या ठिकाणी सभेला उपस्थित राहून एक तुमची ही जी मागणी आहे मराठा समाजाची ती मागणी अतिशय रास्त आहे. कारण त्या मागणीला उद्धवजी साहेबांना तर पाठिंबा दिला परंतु केंद्र शासन राज्य शासनानं सुद्धा ही सकारात्मक बाजू घेऊन हे प्रश्न मार्गी लावून मराठाला आरक्षण द्यावा ही माझी मराठा बांधवाला आरक्षण द्यावा ही आमची शिवसेनेची अगोदरपासून मागणी आहे. आणि उद्धवजी साहेबांना सुद्धा ती मागणी लावून धरली आहे आणि आमचा पूर्णपणे याला जाहीर पाठिंबा आहे. येत्या 11 तारखेला क्रांतीसूर्य मनोजजी जरांगे पाटील साहेब यांची जी अंबाजोगाई कारखान्यावर जी सभा होत आहे मी एक शिवसेनेचा ही म्हणून आणि वंजारी समाज हा पूर्णपणे मराठा समाजाच्या पाठीशी आहे. आणि मराठा समाजाची जी मागणी आहे आरक्षणची ही पूर्ण म्हणजे योग्य आहे. ह्या आरक्षणाला मराठा समाजाच्या आरक्षणाला मी व माझा समाज कधी पण पाठिंबा माझा जाहीर पाठिंबा आहे. मराठ्यांचे क्रांतीसूर्य आदरणीय मनोजदादा जरांगे यांची अंबाजोगाई आंबासाखर या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य अशी सभेचं 11 तारखेला या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. 11 तारखेला संध्याकाळी 7 वाजता अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारची सभा या ठिकाणी आंबासाखर या ठिकाणी होणार आहे. जास्तीत जास्त या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन हे मराठा क्रांती मोर्चा अंबाजोगाईच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. हे नियोजन करत असताना प्रत्येक गावांना दिलेल्या भेटी प्रत्येक गावामध्ये मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक हे गावोगाव जाऊन या ठिकाणी प्रत्येकांना आपल्या सहकुटुंब आपले मित्र कुटुंबीय महिला बंधू भगिनी या सर्वांना या ठिकाणी येण्यासाठी निमंत्रण देत आहेत.
या ठिकाणी निमंत्रण देत असताना तांदूळ प्रत्येकाच्या घरापर्यंत ते कशा पद्धतीनं तांदूळ पोहोचेल, कशा पद्धतीनं आग्रहाचं निमंत्रण या ठिकाणी पोहोचेल, त्याचा प्रयत्न समाज बांधव या ठिकाणी समन्वयक करत आहेत. आणि हे करत असताना या ठिकाणी सर्व नियोजन आपण बघू शकतो की हे अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारचं 100 एकरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नियोजन केलेलं आहे. परंतु आता जी परिस्थिती, आजची परिस्थिती आहे, ही आजची परिस्थिती जर आपण बघितली तर मला मनामध्ये अशी शंका आहे की हा 100 एकरचा परिसर जो आहे, हा 100 एकरचा परिसरसुद्धा कमी पडेल की काय, अशा प्रकारची शंका आमच्या मनामध्ये निर्माण होत आहे. आणि त्यामुळं पुढं आता नियोजन याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी कशा पद्धतीनं लोक येतील आणि कशा पद्धतीने या ठिकाणी ही जागा आपल्याला वाढवता येईल याचंही नियोजन मराठा क्रांती मोर्चा अंबेजोगाई करत आहे. परंतु या ठिकाणी मी सर्व मराठा बांधवांना, त्याचबरोबर या ठिकाणी हा जो लढा आहे हा एकटा मराठा बांधवांचा नाही आहे, तर 18 पगड जातीमधले जे सर्व बांधव आहेत, हे बांधव एकत्रित मिळून ही सभा अतिशय भव्य दिव्य करणार आहेत. आणि ऐतिहासिक अशा प्रकारची ही सभा ही या ठिकाणी व्हावी, पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये नव्हे पूर्ण महाराष्ट्रात या सभेमधून अतिशय मोठ्या पद्धतीनं संख्या या ठिकाणी दिसावी, यासाठी सर्व क्रांती मोर्चाचे बांधव या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. या पार्किंगच्या संदर्भामध्ये सुद्धा अतिशय मोठ्या अशा पद्धतीनं पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. आणि ही जी पार्किंगची व्यवस्था आहे ही कुठंही कमी पडणार नाही. जवळपास 2000पेक्षा जास्त स्वयंसेवकांनी या ठिकाणी या क्रांती मोर्चाच्या या सभेसाठी या ठिकाणी नोंदणी केली आहे. याच्यापेक्षाही जास्त अजून नोंदणी या ठिकाणी होत आहे. आणि या सर्व एकंदरीत बाबींचा विचार केला तर खूप मोठी अशी ऐतिहासिक सभा, जी की आजपर्यंत या ठिकाणी या भागामध्ये कधी झालेली नसेल. कुठलाही या ठिकाणी प्रत्येकजण जो येतोय तो कुठलाही पक्ष नाही, आमचा कुठलाही पक्ष नाही, आमचा कुठलाही गटतट नाही, अशा प्रकारच्या विचारानं सर्व एकत्रितपणे ही सभा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मी सर्व या तालुक्यातील आजूबाजूच्या परिसरातील सर्व मराठा बांधवांना या ठिकाणी विनंती करतोय की त्यांनी या ठिकाणी येणाऱ्या 11 तारखेला संध्याकाळी 7 वाजता या ठिकाणी आपल्या घरातले जे काही कुटुंबीय आहेत, महिला बंधू, जे काही आप्तेष्ट आहेत, या सर्वांनी एकत्रितपणे या सभेमध्ये आपली ताकद दाखवून द्यावी आणि आपला जो आरक्षणाचा लढा आहे तो यशस्वी करावा, अशा प्रकारची मी विनंती या ठिकाणी सर्व क्रांती मोर्चाच्या वतीनं अंबेजोगाईकरांना, त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरातील सर्वांना करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना तालुका प्रमुख, तसंच या जी बैलगाडी मैदान आहे वाघाळा, या वाघाळा सोसायटीचा शेतकरी सेवा सोसायटीचा सदस्य आणि आमच्या बाजूला बसलेले या सोसायटीचे आमचे चेअरमन कल्याणरावजी भगत, तसेच शिवसेनेचे जिल्हा संघटक राजाभाऊ लोमटे, बबन आणि या मोरे काका या ठिकाणी बसलेले सर्वजण. आणि जोगावाडी हे आमचं इथं गड आहे, त्या जोगावाडी गावामध्ये या ठिकाणी सर्वच नागरिक, मतदार, आई बहिणी या ठिकाणी उत्स्फूर्त असे येणारे वाघाळ्यामधून येणार आहेत. कारण या जवळच्या प्रत्येक गावागावामध्ये जनजागृती चालू आहे. आणि मी एक ओबीसी समाजाचा असल्यामुळं ओबीसी समाजातील 18 पकड जाती जमातीतील लोक जरांगे पाटील यांच्या सभेसाठी या ठिकाणी येणार आहेत. आणि आमचंही आव्हान आहे, या ठिकाणी सर्वांनीच यायचं आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं, हे सर्व समाजाची मागणी. वरी काही असेल, मोठ्या नेत्याचं काही म्हणणं असेल, पण गावगाड्यातील जे गुण्यागोविंदानं 18 पकड जातीतील 12 बलुतेदाराला जे मराठा समाज इथं सांभाळतो, त्यांचे जे रोज दैनंदिन व्यवहार करतो, त्यांच्या दुःखात सुखात जे सामील होतात, वरचे लोक काही बोलतात. त्यामुळं मराठा समाजासोबत या गावगाड्यातील सर्व समाज जरांगे पाटील यांच्या सभेला येणार, उपस्थित राहणार आणि यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून लागणार. आणि 24 तारखेपासून असं ठरलं की आम्ही जरी पक्षाचे असलो, पण जरांगे पाटलाच्या या आदेशानं आणि गावकऱ्यातर्फे प्रत्येक नेत्यांना, कार्यकर्त्यांना बंदी घातलेली आहे. त्यामुळं हा पक्षाचा इथं विषयच नाही. इथं आता आम्ही कोणत्याच पक्षाचे माणसं नाहीत. या ठिकाणी आम्ही जरांगे पाटील यांचे मावळे म्हणून या ठिकाणी आलेले आहोत. आणि या 18 पकड जातीतील आमच्यासोबत सलीमभाई म्हणून बी आहेत, मुस्लिम समाजाचा सुद्धा यांना पाठिंबा आहे. या आपल्या जरांगे पाटील यांना मुस्लिम समाज येणार, म्हणजे असा कोणताच समाज नाही. असतील 4-2 जण समजा विरोध करणार. या ठिकाणी आपल्याला त्या भानगडीत पडायचं नाही. 24 तारखेपासून फक्त आपल्या पदरामध्ये मराठ्यांना आपल्याला आरक्षण कसं मिळते हे आपल्याला बघायचं. त्यानंतर जरांगे पाटील जे सांगतील
त्यांच्या त्या आदेशाचं पालन 18 पकड जातीतील व 12 बलुतेदारातील समाज मराठ्यांच्या सोबत राहील. मराठा समाज म्हणजे 18 पकड जातीचा आणि 12 बलुतेदाराचा मोठा भाऊ म्हणून वागला. ज्या बी वेळेस आरक्षणाच्या कुठं जागा असतील काय असतील त्या ठिकाणी त्यांनी एखाद्या रानात काम करणारा गडी असेल, कुणी एस-सीचा माणूस असेल, त्या माणसाला एक सरपंचाच्या खुर्चीवर बसणं, सोसायटीमध्ये निवडून आणणं असे त्यांनी हे केलेलं आहे. त्यामुळं या गावगाड्यातील 18 पकड जमातीतील जे समाज आहे, ओबीसी समाज आहे, ते मराठ्यांच्या विरोधात नाहीच, हे वरचे लोक बोलतात. पण गावातले लोक म्हणतात की बाबा पाटील साहेब माझं ह्याच्याशिवाय तू कामच होत नाही.